नमस्कार मंडळी, तर मी शुभम महाडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम महाडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा। तर आज आमच्या गावामध्ये पालखी येणार आहे आणि खूप धमाल मस्ती होणार आहे। तर आज पालखी नाचवायचा दिवस आहे। आज फुल मनसोक्त आम्ही पालखी नाचवणार आहे। तर सर्व मुंबईचे मानकरी चाकरमानी सगळेजण गावाला आलेले आहेत। त्यापैकी माझा भाऊसुद्धा एक आलेला आहे, भूषण। तर चला आता पटकन आता इथून निघूया। तर मंडळी, आम्ही आलो आहे पाचवली गावच्या मॉलमध्ये, म्हणजे मोहिदाच्या दुकानात। इथे तुम्हाला व्हेज पासून नॉन व्हेज पर्यंत आणि ए पासून झेड पर्यंत सगळ्या वस्तू मिळतील। की नाही भूषण? यस। तर आता इथे आम्ही मस्तपैकी कोकम सरबत घेतलेला आहे आणि काही पूजेचं सामान आहे ते घेण्यासाठी आलेलो। तर पाचवलीमध्ये आलात तर मोहिदाला भेटून जा नक्की।
पालखी नाचवून झाले आणि अथर्वच्या घरी आता पालखी. तर आता आम्ही निघणार आहे अथर्वच्या घरी. आता पालखी नाचवून झाली की अजून चालूच आहे, कारण पालखी नाचवून आमचं अजिबात थांबत नाही. कारण सगळे फुल जोशामध्ये आहेत आणि फुल एन्जॉय करतात पालखी नाचवायला, कारण वर्षातनं एकदा अशी पालखी नाचवायला भेटते. यावर्षी मी खूप पालखी नाचवले, खूप म्हणजे खूप. यावर्षी तर आता इथून पालखी निघाली की अथर्वच्या घरी पहिली जाईल आणि असे 7 मानकरी घेतले जातील आजच्या दिवसामध्ये. तर पहिला मानकरी अथर्व असणार आहे. तर तर मंडळी आता 2 मानकरी झालेले आहेत आणि अथर्वच्या घरी पण पालखी येऊन गेली. आता भूषणच्या घरी आहे आणि अशीच आता पालखी अजूनपर्यंत 5 मानकरी अजून घ्यायचे बाकी आहेत. तर अशाच प्रत्येक घरामध्ये पालखी जाईल आणि तिथे खण नारळाने ओठी भरली जाईल देवाची. आणि प्रत्येक घरामध्ये देव जातो कोकणामध्ये. तर आमच्या इकडे कशी पालखी नाचवतात हे जर आवडलं असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. उद्या आपल्या घरी पालखी येणार आहे, तर ती व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. The next morning. सुप्रभात मंडळी. तर आज आहे दिवस दुसरा आणि आज घरी पालखी येणार आहे आणि मस्त शेणाने अंगण सारवलं जातं आणि आज मस्त असं प्रसन्न असं वातावरण आहे. कोकणातली सकाळ एकदम अविस्मरणीय असते, खूप सुंदर असते. तसंच आज देव घरी येतील आणि वर्षभराची ही आतुरता मिटेल. तर आता पालखीने घरं घ्यायला सुरुवात केलेली आहे भाऊकीची. तर थोड्याच वेळात आमच्या पण सुद्धा घरी पालखी येईल. तर तुम्हाला मी डायरेक्ट आता पालखी आणतानाच भेटतो. आता पुढे जास्त काही शूट नाही करणार, कारण नॉर्मलीच प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी जाते, तिथे खण नारळाने ओटी भरली जाते आणि देवाची पूजा केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक घरामध्ये जाऊन देव भक्तांना भेटून येतो. तर अशा प्रकारे कोकणामध्ये ही पद्धत आहे. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर अंगणामध्ये मस्तपैकी रांगोळी पडलेली आहे, शेणाने सुंदर असं सारवलेलं आहे आणि मी सुद्धा आता मस्तपैकी रेडी झालो आहे देवाला आणण्यासाठी आणि आता निघतो आहे देवाला घरी घेऊन येण्यासाठी. तर जरा आज कुर्ता वगैरे घालून आपला ट्रेडिशनल लुक परत एकदा. तर कसं वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. पटकन एक लाईक करून टाका.
सुधीर साहेबांची सालबाची ओटी भरलेली आहे ती मान्य करून घे. ह्याच्या गुराढोरा मुलाचा दुकानाचा कुंभाळकर वाटा नाटा दुर्पातकर शहरात सावध दे आणि ओटीची ओटी मान्य करून घ्या. संभाजी महाडिक पांड्या ह्याची सालावाची ओटी भरली ती मान्य करून घे. त्याच्या गुराढोरा मुलाचा सुखा संभाळकर वाटा नाटा दुर्पातकर शहरात सावध दे आणि ओटी ओटी मान्य करून घ्या. माझ्या अशी हा शुभम माडिक हा जसा काय आता खेळ करतोय, काय प्रोग्राम करतोय, काय व्हिडिओ कॅसेट करतोय, सगळीकडे पाठवतोय, त्याला चांगला उत्तेजन देऊन त्याचा वावा करशील, त्याचा नोकरी धंदा त्याला यश देशील, त्याचा जो प्रेम चालतोय त्या 10 फूट पुढे जाऊ 12 डब्याच्या पुढे गाडी चालली पाहिजे. अशा पद्धतीने तो जसा तरबेज झालाय भांड्याच्या पुढचा तो तरबेज झालाय त्याच्या पुढे आणखी नेऊन त्याला उंच दरावर ठेवून ठेवशील. जसा शिमग्याला आणशील जसा येतो त्याला आणशील आणि ठेवलेला नारळ अगदी मान्य करून विषय असा अर्थ करतो. अर्धा शब्द हर 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 महादेव. तू पुढो चला तर मंडळी, या शिमगोत्सवाची ही शेवटची व्हिडिओ आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला आपल्या शिमगोत्सवाची सिरीज बघायची असेल तर मी इथे प्लेलिस्टमध्ये देतो आहे, आय बटनमध्ये सुद्धा देतो आहे. आपली प्लेलिस्टसुद्धा क्रिएटेड आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण शिमगोत्सवाची इन्फॉर्मेशन डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. तर एकदा नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त फॅमिली आणि मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय. ते घरामध्ये पालखी जाते, तिथे खण नारणारे खण खाऊन दे ओटी भरली जाईल.